चला तर मंडळी, आमच्या शेजारच्यांनी ना त्यांच्या गार्डनमध्ये भरपूर मुळा लावला आणि त्याची छान अशी कोवळी पानं मला दिली. मग यापासून चहासोबत खाण्यासाठी मस्त नाश्ता बनवला. तर मुळ्याची पानं स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घेतली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं, मिरची, जिरे आणि धण्याचं वाटण केलं. ही मुळ्याची पानं चिरल्यानंतर 3 वाटी होती. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, वाटण, हळद, लाल तिखट, तीळ घालून मिक्स करून 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं. सारख्या वाटीने 5 मिनिटांनंतर त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चिमूट खाण्याचा सोडा घालून पाणी न घालता एकजीव केलं. छान एकजीव करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार केलं. अगदी 3-4 चमचे पाणी लागतं, जास्त लागत नाही. स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलं. त्यामध्ये हे मिश्रण थापून घ्यायचं. स्टीमरची प्लेट नसेल तर ताट, कुकरचा डबा काहीही घेऊ शकतात. स्टीमरमध्ये पाणी गरम झालंय, त्यामध्ये ही प्लेट ठेवून मंद आचेवर 12 ते 15 मिनिटं ह्या मुळ्याच्या वड्या वाफवून घेतल्या. गार झाल्यानंतर आवडेल तशा कापून तळून घ्यायच्या. अतिशय चविष्ट कुरकुरीत मुळ्याच्या पानांच्या वड्या तयार आहे.